Good morning, everybody. BSc Part 2 Physical Chemistry Practicals. The next practical, that is refractometry. So metry means some measurement. काहीतरी मेजर करायचं असतं आणि रिफ्रॅ मीन्स रिफ्रॅक्टिव्ह अँगल, दॅट इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इथं मेजर करायचा आणि इथं काय करायचं आपल्याला मॅक्झिमम अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मेजर करायचा अँड दॅट इज कॉल्ड एज क्रिटिकल अँगल. सो दिस रिफ्रॅक्टोमेट्री एक्सपेरिमेंट इज डिपेंड्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ क्रिटिकल अँगल, दॅट इज मॅक्झिमम अँगल ऑफ refraction. So aim of today's experiment to determine the specific and molar refractivities of benzene, toluene and xylene by Abbe's refractometer and hence to determine the refractivity of CH2 dash CH through, that is methylene group चा आपल्याला रिफ्रॅक्शन किंवा रिफ्रॅक्टिव्हिटी आपल्याला काय करायची आहे बघायची आहे. कशाचा वापर करून? ॲबेज रिफ्रॅक्टोमीटर इन्स्ट्रुमेंट. कुठली 3 लिक्विड आहेत? बेन्झीन, टोलिन आणि सायलिन. ॲपॅरेटस ॲबेज रिफ्रॅक्टोमीटर इन्स्ट्रुमेंट दाखवलं जाईल किंवा तुम्हाला तो व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेन. ड्रॉपर असतील, कॉटन वूल कापूस, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल नावाची एक बॉटल असते छोटीशी, ती आपल्याला बॉटल डेन्सिटी काढायला वापरावी लागते म्हणून याला डेन्सिटी बॉटल असं सुद्धा म्हटलं जातं. केमिकल्स बघा, बेन्झीन, टोलिन, झालिन ही 3 लिक्विड्स प्युअर. वॉशिंग मिक्सचर म्हणजे ॲसिटोन घेतलं जातं आणि डिस्टिल वॉटर. ऑब्झर्वेशन टेबल बघा, 2 ऑब्झर्वेशन टेबल आहेत. पहिला पार्ट आहे तो कॅल्क्युलेशन ऑफ डेन्सिटी अँड सेकंड कॅल्क्युलेशन ऑफ और डिटर्मिनेशन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड दॅट ऑफ रिफ्रॅक्टिव्हिटी ऑफ CH2 ग्रुप. सो लिक्विड्स बेन्झीन, टोल्युइन अँड झायलिन. वेट ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल, ती जी काय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल असते त्या बॉटलचं डिजिटल बॅलन्स आपल्याकडे असतो. त्या डिजिटल बॅलन्सवर तुम्ही काय करायचं आहे, त्याचं वेट घ्यायचं. आता त्याचं वेट घेतल्यानंतर इथे लिहायचं वेट ऑफ एम्प्टी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल. ते किती आपण लिहिलेलं आहे? 17.600 ग्रॅम आलेलं आहे. डिजिटल बॅलन्स एम्प्टी स्पेसिफिक बॉटल घ्यायची, ती छोटीशी बॉटल असते, ती तुम्हाला मी नंतर प्रॅक्टिकलच्या वेळी दाखवीन. ती ठेवायची डिजिटल बॅलन्सवर, त्याचं एम्प्टीचं वेट आलं 17,600. त्यानंतर त्यामध्ये बेन्झिन लिक्विड भरायचं आणि विथ लिक्विड त्या बॉटलचं बेन्झिन वेट घ्यायचं आणि ते वेट इथे लिहिलं आहे. वेट ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल प्लस लिक्विड 26,370. परत बेन्झिनमध्ये ओतायचं. ती डेन्सिटी बॉटल ॲसिटोननी म्हणजे वॉशिंग मिक्सरने वॉश करून घ्यायची, थोडी ड्राय करायची. त्यात परत टोलिन भरायचं, त्याचं वेट घ्यायचं 26,280. प्रोसेस रिपीट करायची. झायलिन घ्यायचं 26,343 आणि शेवटी सगळ्यात परत ॲसिटोननं वॉश करून डिस्टिल वॉटर भरायचं आणि 27,630 त्याचं वेट आलेलं आहे. तर हे एम्प्टीचं आलेलं आहे, हे विथ लिक्विड्स वेट आलेले आहेत. तर हे याला आपण ए म्हटलेलं आहे, याला आपण बी म्हटलेलं आहे. तर ए मायनस बी वरून आपल्याला लिक्विडची वेट आलेलं आहे. सो वेट ऑफ बेन्झिन 8.77, वेट ऑफ टोलिन 8.68 आणि वेट ऑफ झायलिन दॅट इज 8.743 आणि वेट ऑफ डिस्टिल वॉटर 10.030. आता सगळ्या लिक्विडची वेट आपल्याला मिळाली. त्यानंतर डिस्टिल वॉटरचं वेटसुद्धा मिळालं. तर डेन्सिटीचा आपला फॉर्म्युला काय तो डेन्सिटी ऑफ लिक्विड इज इक्वल टू वेट ऑफ दॅट लिक्विड डिवायडेड बाय वेट ऑफ डिस्टिल वॉटर. एक आता पहिलंच बघा 8.77 डिवायडेड बाय 10.030 0.8743. त्यानंतर 8.68 डिवायडेड बाय 10.03 0.8654 टोल्विन आणि 8.143 डिवायडेड बाय 8.743 डिवायडेड बाय 10.0.8716. इथं फक्त थोडं करेक्शन करून घ्या. इथं आपल्याला काय करायचं आहे 8.743 डिवायडेड बाय 10.03 आणि 8716 येतं. इथं त्या पद्धतीनं करेक्शन करून तुम्ही लिहायचं आहे. तर हा डेन्सिटी झाला. हा पहिला पार्ट डेन्सिटी काढायला तुम्हाला सांगितलेलं आणि तुम्ही अशा पद्धतीने ह्या डेन्सिटी काढायची असतात. नेक्स्ट procedure. Keep the refractometer in front of window allowing sufficient light to come in. Adjust the mirror so that the bright field is seen through the telescope when the prism box is closed. हा रिफ्रॅक्टोमीटर असं इन्स्ट्रुमेंट असतं. इन्स्ट्रुमेंटचा एम म्हणजे मिरर. तर हा विंडो समोर ठेवायचा की जास्तीत जास्त लाईट येईल. आणि हा मधला पार्ट आहे त्याला आपण प्रिझम बॉक्स म्हणतो. यात 2 प्रकारचे प्रिझम असतात, लोअर प्रिझम, अप्पर प्रिझम. ॲक्च्युली व्हिडिओमध्ये मी हे तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर थोडक्यात रिफ्रॅक्टोमीटर विंडोसमोर ठेवा. ओपन द प्रिझम बॉक्स अँड क्लीन जेंटली द ग्लास सरफेस विथ कॉटन प्लग, मॉइश्चर इट विथ वॉशिंग मिक्सचर, अलाव दी सरफेस टू ड्राय. म्हणजे प्रिझम बॉक्स ओपन केला जातो. ओपन केल्यानंतर 2 प्रकारचे प्रिझम असतात. एक तुमचा रफ असतो आणि एक तुमचा सॉफ्ट, असे 2 प्रिझम असतात. तर हे 2 प्रिझम असतात आणि ह्या 2 प्रिझमच्या मध्ये लिक्विड ते टाकलं जातं. हे पसरतं 2 प्रिझममध्ये. याची एक थिन फिल्म तयार होते आणि त्या थिन फिल्मनं लाईट पास होतो आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आपल्याला तो मेजर करायचा असतो. ही झाली बेसिक थिअरी. आता बघा, अलाव दी सरफेस टू, हा प्रिझम बॉक्स वॉश करून घ्यायचा.
Now, by means of dropper, place a few drops of distilled water gently over the ground surface of the lower prism and close the box. Adjust the scale 1.333 and then focus the cross wires and adjust the center corrected by means of adjusting screw as shown in above figure. The apparatus is now ready for reading. तर थोडक्यात काय करायचं आहे, 1.333 हा डिस्टिल वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय करायचा इथं, ह्या जर इन्स्ट्रुमेंटने दाखवला व्यवस्थित तर हे इन्स्ट्रुमेंट आपण रिडिंग घेण्यासाठी सज्ज झालं किंवा तयार झालं असं म्हणतो. तर काय करायचं, 1.333 स्केल आहे, त्या स्केलच्या सहाय्याने झेड म्हणजे स्केल बघा, इथं स्केलची अरेंजमेंट आहे, याच्यावर 1.333 रिडिंग आणायचं, डिस्टिल वॉटर टाकायचं, ते दोन्ही प्रिझममध्ये पसरेल, त्याची थिन फिल्म तयार होईल, त्यातनं लाईट पास होईल आणि लाईट पास झाल्यानंतर ही जी पोझिशन आहे हाफ डार्क अँड हाफ ब्राईट, ही पोझिशन आपल्याला त्यामध्ये दिसेल आणि ही पोझिशन दिसली की हा रिफ्रॅक्टोमीटर रिडिंग घेण्यासाठी पुढच्या लिक्विडची तयार झाला असं म्हटलं जातं. पुढं नाव बाय मीन्स ऑफ ड्रॉपर स्पीड ऑफ डिस्टिल वॉटर झालं 1.333 झालं. नाव अगेन वॉश अँड ड्राय दी सरफेस ऑफ द प्रिझम, प्लेस दी ड्रॉप. आता हे वॉटरचं झाल्यानंतर तो प्रिझम बॉक्स परत ओपन करायचा, कापूस असतो जो कॉटन त्याच्यावर ॲसिटोन घ्यायचा आणि त्याने तो वॉश करून घ्यायचा प्रिझम बॉक्स. हे सगळ्या प्रोसेस मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. आणि ज्या लिक्विडचा आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्यायचा आहे ते लिक्विड आता त्या प्रिझम बॉक्समध्ये सोडायचं. परत 2 प्रिझममध्ये ते लिक्विड सापडतं, थिन फिल्म याची तयार होईल, त्यातनं लाईट पास होईल, मॅक्झिमम अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ह्या स्केलने आपण ॲडजस्ट करायचं आहे. आणि कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं की रिफ्रॅक्टोमीटरमध्ये क्रॉसवायरला ही पोझिशन आपल्याला दिसायला पाहिजे, ही पोझिशन ज्या स्केलला दिसेल ते स्केल म्हणजे त्याचं काय असतं, रिडिंग असतं. नेक्स्ट ऑफ लिक्विड अंडर स्टडी over the ground surface of the lower prism and close the prism box. Raise or lower the eyepiece of the telescope until cross wire are in focus. Now rotate the prism box by means of screw until sharp boundaries obtained at the intersection of cross wire. म्हणजे हाफ डार्क आणि हाफ ब्राईट पोझिशन मी दाखवली, ती पोझिशन तिथे यायला पाहिजे. If any color fringes are seen, remove they by rotating the compensator built it in the telescope. तर काही वेळा विविध रंग येतात त्याच्यामध्ये, ते रंग आपण काय करायला लागतं, त्या टेलिस्कोपमध्ये जो एक नॉब असतो त्याने ॲडजस्ट केलं जातं. आता ॲक्च्युली प्रत्यक्ष बघणं आणि प्रत्यक्ष सांगणं थोडा फरक पडू शकतो. ज्यावेळी मी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दाखवेन त्यावेळी तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. आणि रीड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डायरेक्टली. नंतर परत काय करायचा, प्रिझम बॉक्स क्लीन करायचा, परत बेन्झिन सोडलं होतं आपण पूर्वी, आता टोलिन सोडायचं, प्रिझम बॉक्स बंद करायचा, बंद केल्यानंतर ते स्केल मूव्ह करायचं आणि कुठल्या स्केलला ती हाफ डार्क आणि हाफ ब्राईट पोझिशन येते त्या पोझिशनला जे काही रिडिंग असेल रिफ्रॅक्टोमीटर ते म्हणजे त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तसंच टोलिन झाल्यानंतर प्रिझम बॉक्स वॉश करायचा, परत झायलिन टाकायचं आणि झायलिनचं सुद्धा रिडिंग घ्यायचं. तर इथं आपल्याला बेन्झिन, टोलिन आणि झायलिन ही 3 रिडिंगचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अशा पद्धतीनं घ्यायचा असतो. म्हणून म्हटलं बघा, रिपीट द अबाव प्रोसिजर फॉर रिमेनिंग लिक्विड्स. आता इथं तुम्हाला डेन्सिटी कशी काढायची हा फॉर्म्युला दिला. आता ही रिडिंग्स कशी येतात आणि रिफ्रॅक्टर व्हॅल्यू कशी काढली जाते हे आपण पुढच्या भागात बघू. नेक्स्ट आता बघा, ऑब्झर्वेशन टेबल नंबर 2, बेन्झिन, टोलिन, झायलिन. बेन्झिनचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मला मिळाला 1.492, टोलिनचा मिळाला 1.486 आणि झायलिनचा मिळाला 1.494. याच्या डेन्सिटीज आपण काढलेल्या आहेत 0.8743, 0.8654, 0.8716. आता मोलिक्युलर वेट बेन्झिनचा आहे 78, टोलिनचा आहे 92 आणि झायलिनचा आहे 106. तर याच्यामधला जर फरक बघितला 78 आणि 88 आणि 4 14 आणि ह्याच्यातला सुद्धा कितीचा फरक आहे 14, म्हणजे मोलिक्युलर वेट 14ने डिफरंट आहेत. 14ने डिफरंट आहे त्याचा अर्थ काय, CH2 म्हणजे C म्हणजे कार्बन 12 आणि H2 म्हणजे 2 हायड्रोजनचे 2, 12 आणि 2 14. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये CH2चा फरक आहे, ह्या फॉर्म्युल्यामध्ये टोल्विनच्या आणि झायलिनचा CH2चा फरक आहे. तर रिफ्रॅक्टोमीटरच्या सहाय्यानं त्याच्या रिफ्रॅक्टर व्हॅल्यूकडून त्याच्यातला CH2 ग्रुपचा डिफरन्स किती येतो हे बघणं म्हणजेच काय, आपल्याला रिफ्रॅक्टिव्हिटी काढणे. आता बघा, मोलिक्युलर वेट झालं, स्पेसिफिक रिफ्रॅक्टिव्हिटी मी कॅल्क्युलेट केली. इथं कशी कॅल्क्युलेट करायची दिलेलं आहे बघा. स्पेसिफिक रिफ्रॅक्टिव्हिटी RSचा फॉर्म्युला आहे n² - 1 डिवायडेड बाय n² + 2 मल्टिप्लाय बाय 1/d. n म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.492, याचा स्क्वेअर केला, -1 + 2 आणि 1/d. d म्हणजे डेन्सिटी, 1/, याची डेन्सिटी आहे 0.8743. हे सगळं मी सॉल्व केलं, कॅल्क्युलेटरवर तुम्ही सॉल्व करू शकता. 0.3317 याचं उत्तर आलेलं आहे. तसंच मी सेकंडचं केलं, त्याचंसुद्धा 0.3317 आलं आणि थर्डचं केलं 0.332. अशा पद्धतीनं हा स्पेसिफिक रिफ्रॅक्टिव्हिटी काढला. त्या स्पेसिफिक रिफ्रॅक्टिव्हिटीच्या आलेल्या व्हॅल्यूला फक्त मोलिक्युलर वेटनं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे पहिलं दाखवलं आहे बघा तुम्हाला, 0.3317 मल्टिप्लाय बाय 78, 25.879. तसंच 0.3317 इंटू
92 .332.106 अशा पद्धतीने ह्या मोलर रिफ्रॅक्टिव्हिटी मोलिक्युलर वेटनं मल्टिप्लाय केल्यावर मोलर रिफ्रॅक्टिव्हिटी आलेली आहे. इथं पहिल्याचं पण फक्त बेंझिनचं दाखवलेलं आहे. झायलिन आणि टोल्युइन तुम्ही घरी करायचं आहे आणि अशा पद्धतीने इथं मांडायचं. आता बघा, सिमिलरली कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज ऑफ टोल्युइन आणि झायलिन मिळेल. आता रिफ्रॅक्टिव्हिटी ऑफ CH2 ग्रुप बघा, ह्याची व्हॅल्यू बघा. मोलर रिफ्रॅक्शन 30.340 आणि 25.819. तर ह्या दोन्हीमध्ये मी काय सांगितलं, CH2 ग्रुपचा फरक आहे म्हणून याची ह्यातला फरक काढायचा. 30.3406 - 25.87 उत्तर आलं 4.460 आहे. तसंच टोल्युइन आणि झायलिनमध्ये CH2 ग्रुपचा फरक आहे म्हणून परत ह्याच्या दोन्हीमधला फरक घेतला तो 4.7802 आला आणि मीन काढला मी 4.6205. आणि आपल्याला काढायचं आहे काय, रिफ्रॅक्टिव्हिटी ऑफ CH2 ग्रुप. दॅट इज मीन रिफ्रॅक्टिव्हिटी ऑफ CH2 ग्रुप 4.6205 आणि स्टँडर्ड व्हॅल्यू ही जवळपास तेवढीच आहे. त्यामुळे हा आपला एक्सपेरिमेंट काय आलेला आहे, बरोबर आलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा रिफ्रॅक्टिव्हिटीचा एक्सपेरिमेंट आपण करणार आहोत. आता हा मी तुम्हाला इथं समजावून सांगितलेला आहे. हा व्हॉट्सअप ग्रुपवर लिहिण्याकरता मी सोडतो आहे आणि व्हिडिओ ज्यावेळी तुम्हाला दाखवेल त्यावेळी बऱ्यापैकी याची तुम्हाला माहिती होऊन जाईल. तर स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, घरीच राहा, अभ्यास करत राहा, मास्कचा वापर करा बाहेर जाताना. काही कारण असेल तरच बाहेर जावा. सोशल डिस्टन्स नियमाचं पालन करा, सॅनिटायझरचा वापर करा, साबणानं वरचेवर हात धुवा, अभ्यास करत राहा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.